नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं भाग 2. मागील भागात आदित्य सरांनी सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील, त्याशिवाय ते आपल्याला तिकडे पाठवणार नाही. त्यामुळे प्लीज तू एवढा विचार नको ना करू. आपण जाऊया ना प्लीज. ईशा तिला समजावत विनवणी करत म्हणाली. ओके चल. नमूसुद्धा हताश मनाने म्हणाली आणि मग दोघी चालतच फॅक्टरी साईडवर निघाल्या. आता पुढे. मेन ऑफिसपासून फॅक्टरी साईड जास्त दूर नसल्यामुळे दोघी पायीच निघाल्या. काही वेळातच दोघी फॅक्टरी साईडवर आल्या. गेटच्या आत प्रवेश करताच त्या तिथेच थबकल्या, कारण समोर सगळे फॅक्टरी वर्कर्स बसले होते. आता त्यांच्यासमोर आत कसं जायचं हा विचार करत दोघी तिथेच उभ्या होत्या. दोघींनी एकदा एकमेकींकडे पाहिलं आणि भीतीने आवंडा गिळला, आणि तरी हिम्मत करून दोघी एकमेकींचे हात घट्ट धरून पुढे आल्या. दादा, आम्हाला आज जाऊ द्या. आम्हाला मालाची तपासणी करून मेन ऑफिसला रिपोर्ट द्यायचे आहेत. ईशा थोडं घाबरत म्हणाली. हे बघा, इथे सगळं आमच्या मर्जीनं होतं, त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोणीही आज जायचं नाही. तिथे बसलेल्या माणसांपैकी एक माणूस म्हणाला. हे बघ दादा, तुम्ही इथे जसे वर्कर आहात ना, तसे आम्ही देखील इथे ऑफिसमध्ये वर्कर आहोत. तुम्ही तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू द्या. ईशा. हो ना, आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते तुम्ही नवीन मालकांना जाऊन सांगा. आमच्या कामात कशाला आडवे येता. नमू जरा रागात म्हणाली. ए पोरींनो, तुम्हाला सरळ सांगितलेलं कळत नाही का? जा इथून. नवीन मालकांना इथे येऊन आमच्याशी बोलू द्या, मग बघू कामाचं काय ते. त्या माणसांपैकी एक माणूस दोघी पुढे येऊन उभा राहून म्हणाला. बघा दादा, तुमचे जे काही असेल ते तुम्ही मालकांशी जाऊन बोला. आम्हाला आज जाऊ द्या. ईशा खूप घाबरली होती. असं कोणीतरी अंगावर येणे तिच्यासाठी नवीन होतं, आणि तरीही नोकरी टिकवण्यासाठी ती हिंमत करून म्हणाली. आणि दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरून पाऊल पुढे टाकला, आणि तेवढ्यात गर्दीतून एक माणूस ओरडतच त्या दोघींच्या दिशेला धावला. तसं दोघींनी एकमेकींचा हात घट्ट धरून डोळे मिटून तिथेच उभ्या राहिल्या. ए तुमच्या तर आता. त्या माणसाचे हे शब्द त्यांच्या कानावर पडले, पण पुढे काही ऐकू येत नव्हतं. दोघी शांतपणे आजूबाजूचा अंदाज घेत होत्या, पण काहीच त्यांच्या कानावर पडत नव्हतं. म्हणून दोघींनी घाबरतच हळूहळू डोळे उघडले आणि पाहिलं तर त्यांच्यापुढे आदित्य पाठमोरा उभा होता. दोघींनी एकदा एकमेकींकडे पाहिलं आणि मग पाठमोऱ्या उभ्या असलेल्या आदित्याकडे पाहिलं, तर ईशा आणि नमूच्या अंगावर धावून येणारा माणूस कुठेच दिसत नव्हता. फक्त कोणाच्या तरी कहाण्याचा आवाज येत होता. सगळे फॅक्टरी वर्कर्स उभे होते आणि आदित्यकडे पाहत होते. दोघींनी आजूबाजूला पाहून आजूबाजूची परिस्थिती पाहिली, आणि मग एकमेकींकडे पाहून दोघींनी हळूच आदित्यच्या मागून आपल्या दोन्ही बाजूंनी आपल्या माना बाहेर काढल्या आणि समोर पाहिलं तर त्यांच्यावर धावून येणारा माणूस जमिनीवर लोळत होता. त्याच्या तोंडातून रक्त येत होतं, आणि तशाच अवस्थेत तो भेदरलेल्या नजरेने आदित्यकडे पाहत होता. आणि ईशा आणि नमू त्याच नजरेने एकदा आदित्यकडे तर एकदा त्या माणसाकडे पाहत होत्या. इतक्यात मिस. आदित्यचा धारदार आवाज दोघींच्या कानावर आदळला. येस सर. दोघींनी एकत्र आवाज दिला. आज जाऊन तुमचं काम करा. आदित्य. तसं दोघी पुन्हा गप्प बसल्या. त्यांची घाबरलेली अवस्था आदित्य नजरेच्या कोपऱ्यातून पाहत होता. मी सांगितलं ना, जा आणि तुमचं काम करा. मी आहे. आता तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आदित्य ठामपणे म्हणाला आणि हाताची घडी घालून तिथेच उभा राहिला. तसं दोघी धावतच आत गेल्या. जाता जाता ईशाने मान वळून आदित्यकडे पाहिलं तर तो तिथेच निर्विकार चेहऱ्याने उभा होता. दोघी धावत आत आल्या आणि पटापट आपलं काम करू लागल्या. 15 ते 20 मिनिटांनी दोघी धावतच बाहेर आल्या, आणि मग दोघी पुन्हा आदित्यच्या मागे जाऊन उभ्या राहिल्या. आदित्यने सगळ्यांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि म्हणाला. यापुढे जर तुमच्यापैकी कोणी अशी अरेरावी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला खूप वाईट गोष्टीचा सामना करावा लागेल. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण बसून बोलू आणि सोडवू. त्यामुळे यापुढे असले प्रकार घडता कामा नये. उद्या मेन ऑफिसला या, आपण चर्चा करू या सगळ्यावर. नसेल जमत तिथे यायला तर मला तुम्हाला हव्या त्या ठिकाणी हव्या त्या वेळी बोलवा. मी येतो, पण पुन्हा इथे असे प्रकार नको. हो, आणि कंपनी माझी आहे तशीच तुमचीही आहे. तुमचं तुमच्या कुटुंबाचं पोट भरतं याच्यावर. या पवित्र ठिकाणी हाणामारी नको मला. हे अशी हाणामारी आम्हालाही नको साहेब. आमचं पोट भरतं या कामावर. पण जेव्हा न्याय मागून मिळत नाही तेव्हा आमच्यासारख्या गरिबांनी काय करायचं हे तुम्हीच सांगा. त्या माणसांपैकी एक वयस्कर माणूस पुढे येऊन म्हणाला. हे पहा काका, मला जर तुम्हा सगळ्यांसोबत काही वाईट करायचं असतं तर ही कंपनी बंद झाल्यावर मी ही कंपनी विकत घेतली तेव्हा तुम्हा सगळ्यांना कामावरून काढू शकलो असतो.
पण मला तुमच्या पोटावर पाय आणायचा नव्हता, म्हणून मी यापैकी काहीही केलं नाही. उलट आज मी तुमच्याशी बोलायसाठी इथे आलो आहे. जे काही प्रॉब्लेम असतील ते आपण सोडवू, फक्त मला पुन्हा वाद नकोत. आदित्य: ठीक आहे साहेब, आम्ही बोलायला तयार आहोत. वयस्कर व्यक्ती: ठीक आहे, लवकरच बोलू आपण. आदित्य म्हणाला आणि पुन्हा एकदा त्या जमिनीवर पडलेल्या माणसाकडे पाहिलं आणि त्याच्या जवळ गेला. त्याच्या हाताला धरून त्याला उभं केलं. तो माणूस भेदरून अजूनही आदित्यकडे पाहत होता. तर ईशा, नमू आणि बाकी सगळे आता परत त्याला पडणार बहुतेक या विचारात पाहत होते. आदित्यने एकदा त्या माणसाकडे पाहिलं आणि हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हे बघ मित्रा, मला असं कोणावरही हात उचलायला आवडत नाही, पण उगाचच कोणी अरेरावी केलेली देखील आवडत नाही. आणि त्या स्त्रियांना त्रास देणाऱ्यांना तर मी कधीच माफ करू शकत नाही. त्यामुळे नकळतपणे तुझ्यावर हात उचलला गेला. त्याबद्दल खरंच सॉरी, पण यापुढे तू देखील असं काही करू नकोस, समजलं? आदित्य: तसं त्या माणसाने देखील होकारात मान हलवली. मग आदित्यने आपल्या पॅन्टच्या खिशात हात घातला आणि हाताला येतील तेवढे पैसे काढले आणि त्या माणसाच्या शर्टच्या खिशात कोंबले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाला, तुला उपचाराची गरज आहे, डॉक्टरांकडे जा. आदित्य: आता देखील त्या माणसाने स्वतःच्या गालावर हात ठेवून फक्त हो म्हणून मान हलवली. तसं आदित्यने त्याच्याकडे पाहून स्मितहास्य केलं आणि सरळ तिथून निघाला. जाता जाता त्याने ईशा आणि नमूकडे पाहिलं, तर त्या दोघी आणि बाकी सगळे त्याच्याकडे अवाक होऊन पाहत होते. तसं त्याने त्या दोघींना चला असा इशारा केला. तसं त्या दोघी त्याच्या मागे एकमेकींचा हात धरून चालू लागल्या. नकळतपणे मी पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागले आहे सर तुमच्यावर, आणि यापुढे माझं प्रेम असंच वाढत जाणार. मग ते माझ्या नशिबी असो की नसो, मी कायम तुमचीच राहणार. ईशा मनातल्या मनात आदित्यला सांगत होती. तिघेही मेन ऑफिसला आले. आदित्य चिडतच त्याच्या केबिनमध्ये गेला. बाकी सगळ्यांनी मात्र दोघींना बाहेरच घेरलं आणि फॅक्टरी साईडवर काय झालं हे विचारू लागले. नमू मात्र काय घडले ते सगळ्यांना खूप कौतुकाने सांगत होती आणि ईशा मॅडम मात्र फुल वाऱ्यावर उडत होत्या. मनातल्या मनात कारंजे फुलले होते. आदित्यच्या असं अचानक येण्याने ती भारावून गेली होती. पोटात असंख्य फुलपाखरू गुदगुदल्या करत होते. ईशाना मॅडम आणि नमिता मॅडम, तुम्हाला सरांनी बोलावलं आहे. नामदेव दादा येऊन सांगून गेले. ओके नमू. आणि मग नमूने इशूला इशारा केला आणि दोघी केबिनच्या दिशेला गेल्या. मी आय कमीन सर? नमूने विचारलं. यस कमीन. आदित्य. तसं दोघी आत गेल्या आणि आदित्यसमोर उभ्या राहिल्या. तुम्ही दोघी ठीक आहात ना? आदित्यने दोघींकडे पाहून काळजीने विचारलं. हो सर, आम्ही ठीक आहोत, नमू शांतपणे म्हणाली. ईशाने मात्र मान खाली घालून होकारार्थी मान हलवली. सॉरी, मला माहीत नव्हतं तिथे असं काही घडेल, नाहीतर मी तुम्हाला तिथे पाठवलं नसतं. आदित्यला गिल्टी वाटत होतं, म्हणून त्याने मनापासून दोघींची माफी मागितली. प्लीज सर, तुम्हाला आम्हाला सॉरी म्हणायची काहीच गरज नाही. तुम्ही तेच केलं जे बॉस म्हणून तुम्हाला करायला हवं होतं. ईशा मान खाली घालून म्हणाली. ती आताही आदित्यकडे पाहत नव्हती, पण आदित्य मात्र तिच्याकडे टक लावून पाहत होता. तिच्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल, बोलताना तिच्या ओठांची होणारी थरथर, तिच्या गालावर रुळणारे तिचे रेशमी केस आणि निर्भीडपणे तिचं बोलणं. आताही ती तशीच होती, फक्त आधीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती. सर, नमू मध्येच मोठ्याने म्हणाली आणि आदित्यची तंद्री भंगली. यस मिस. आदित्य थोड्या नाराजीने नमूकडे पाहत म्हणाला. सर, आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही ऐकून घेतलं नाही. नमू तक्रारीच्या सुरात म्हणाली. सॉरी त्यासाठी, पण आदित्य दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. पण मला सांगा, याआधी असं काही घडलं होतं का? आदित्यने पुन्हा प्रश्न विचारला. आता मात्र दोघी आडीपाडीने एकमेकींकडे पाहू लागल्या. ईशा नजरेनेच नमूला काही बोलू नकोस असं सांगत होती. काय झालं, तुम्ही गप्प का? मी काही विचारलं आहे तुम्हाला? आदित्य. सर ते. नमू जरा कचरतच इशूकडे पाहत म्हणाली. बोला मिस नमिता गोसावी, काय झालं होतं? आदित्य. काही नाही झालं सर, ते. ईशा मध्येच म्हणाली. तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला. मिस तुम्ही शांत बसा. तसं ईशा तोंड पाडून शांत बसली. आदित्यने पुन्हा नमूला बोलण्याचा इशारा केला. तसं नमूने बोलायला सुरुवात केली. सर, आधी जे बॉस होते त्यांच्या सांगण्यावरून आम्ही फॅक्टरी साईडवर गेलो होतो, पण तेव्हा देखील वर्कर्स आणि आधीच्या बॉसमध्ये खूप तणाव होता. त्यामुळे त्यांनी आम्हाला आत जाऊ दिलं नाही. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. उलट आमच्यावर आजच्यासारखंच हात उचलण्याचा प्रयत्न केला, आम्हाला धक्काबुक्की केली. आणि सर, त्या धक्काबुक्कीत. नमू बोलायची थांबली. काय झालं मिस गोसावी?
आदित्यने तिला थांबलेलं पाहून विचारलं. त्या धक्काबुक्कीत सर इशूला मार लागला. तिच्या डोक्याला जखम झाली होती. त्यामुळे तिला 2 दिवस हॉस्पिटलमध्ये काढावे लागले होते. नमू, कोण होता तो माणूस? आदित्यने आपल्या मुठी आवडून विचारलं. त्याने काय फरक पडणार आहे सर? जे झालं ते झालं. आता त्याचा काहीच उपयोग नाही. त्या माणसाला त्याच्या कर्माची पुरेपूर शिक्षा मिळाली आहे आणि माझी कोणाविषयी काही तक्रार नाही. ईशा आताही मान खाली घालून म्हणाली. ओके, जा तुम्ही. आदित्य शक्य तेवढं शांतपणे म्हणाला. तसं दोघी बाहेर आल्या. तू सांगितलं का नाही सरांना त्या माणसाबद्दल? किती विचित्र होता तो माणूस. नमू, म्हणूनच नाही सांगितलं मी सरांना. ईशा, म्हणजे? नमू, खूप वाईट आहे तो माणूस. उगाचच त्याने परत कोणाला त्रास दिलेला मला चालणार नाही. ईशा, अगं पण सरांनी त्याला चांगली अद्दल घडवली असती ना. आज तो बघितलं ना सरांनी कसं एका फटक्यात त्याला आडवं केलं. नमू कौतुकाने म्हणाली. आणि असं करून काय होणार आहे? सरांच्या दुश्मनांची वाढ, बाकी काही नाही. त्यामुळे जे झालं ते झालं. मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायचं. ओके? ईशा हसून तिच्या गालोडत म्हणाली. ओके. नमू बारीक तोंड करून म्हणाली. दोघी आपापल्या डेस्कवर येऊन काम करू लागल्या. ईशा मात्र विचारात हरवली. मगाशी एका पॉईंटनंतर सरांचा आवाज चढला होता, पण नक्की चढला होता की मला भास झाला? आणि खरंच चढला होता तर का? म्हणजे मला कोणी काही केलं तर त्यांना काय फरक पडणार आहे? त्यांना तर कदाचित मी आठवतही नसेन. ए बाई, काय झालं तुला? अशी छताकडे बघत काय बडबड करत आहेस? डोक्याला लागल्याचा परिणाम आता तर होत नाही ना? नमू ईशाला गदागदा हलवत म्हणाली. तू जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहेस ना तेव्हापासून तर माझ्या आयुष्यावर परिणामच झाला आहे. तू डोक्याचे काय घेऊन बसली आहेस? ईशा चिडून म्हणाली. गप ग मशे. नमू चिडून म्हणाली. तू मस. ईशा. आणि मग ईशाने पुन्हा छताकडे पाहिलं आणि हात जोडून म्हणाली. बाप्पा वाचव मला या वेडीपासून. पूर्ण जगात ही वेडीच मिळाली तुला? आणि हळूच तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून नमूकडे पाहिलं तर ती दातोट खात तिच्याकडेच पाहत होती. आणि पुढच्या क्षणी नमूने जोरात ईशाला चिमटा काढला. आ आ आई गो. ईशा कणवडत म्हणाली. मशे दुखलं ना मला. ईशा आपला दंड चोडत म्हणाली. मलाही. नमू आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणाली. तसं ईशा हसली आणि तिने हळूच नमूला मिठी मारली. ए माझी चिटका बिब्बा, मी तुझी नाही मस्करी करणार तर कोणाची करणार? ईशा. ही अशी जीवघेणी मस्करी? नमू डोळ्यात पाणी आणून म्हणाली. सॉरी, पुन्हा असं नाही करणार. ओके? ईशा. प्रॉमिस? नमू. प्रॉमिस. ईशा. चल आता काम करू, नाहीतर काही खरं नाही आपलं. ईशा. हो चल. नमू. आणि दोघीही आपल्या कामात गुंतल्या. काही वेळाने. नमू. ईशाने नमूला हाक मारली. काय ग? नमूने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं. आज ही बघ मला ती फाईल भेटली. ईशा. कोणती? नमूने न कळून विचारलं. अगं ती गेल्या वेळेस आपण फॅक्टरी साईडवर गेलो होतो तेव्हाच्या डिटेल्स आहेत, पण त्यावेळी जे काही घडलं त्याच्यामुळे द्यायच्या राहिल्या ग. ईशा. हो का? पण मग आता काय करायचं आहे? नमू. एक काम करू का? मला आजची फाईल सरांना द्यायची आहे, मग त्याचबरोबर ही फाईल देऊ का? आय होप सरांना काही मदत होऊ शकेल. ईशा. हो, असं होऊ शकतं. नमू. ठीक आहे, मी आत्ताच फाईल रेडी करते आणि सरांना नेऊन देते. ईशा. ओके. नमू. आणि पुन्हा दोघी कामात गुंतल्या. काही वेळाने ईशाच्या फाईल रेडी झाल्या. तसं तिने नमूला सांगितलं आणि आदित्यच्या केबिनकडे निघाली. सर, मी आत येऊ का? ईशाने अदबीने विचारलं. यस. आदित्य. तसं ईशा आत आली आणि तिने एकदा आदित्यकडे पाहिलं तर तो त्याच्या कामात व्यस्त होता. बोला मिस. आदित्य तिच्याकडे न बघताच म्हणाला. तसं ईशा सावरून उभी राहिली. सर, ते तुम्ही मालाच्या डिटेल्स मागवल्या होत्या त्याच आणल्या आहेत आणि त्याचबरोबर मागच्या वेळेचेही काही डिटेल्स आहेत. याचा तुम्हाला काही उपयोग होऊ शकतो. ईशा. ओ दॅट्स ग्रेट. आदित्य आताही तिच्याकडे न बघता म्हणाला. मग मात्र ईशाला वाईट वाटलं. तिने मग तिथेच फाईल ठेवल्या आणि मग ती निघाली. तेवढ्यात. मिस ईशाना देवधर, मातोश्री कॉलेज, नाशिक, राईट? अशी शब्द तिच्या कानावर पडले आणि ती तिथे स्तब्ध झाली. तिला थांबलेलं पाहून आदित्यच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य तरळलं. त्यांनी मनातच स्वतःला शाबासकी दिली. हाय मिस ईशाना देवधर, लॉंग टाईम सी यू. आदित्य परत विजयी हास्य करून म्हणाला. ईशा मात्र अजूनही तशीच त्याच्याकडे पाठ करून उभी होती. मिस देवधर, एकदा इकडे बघा. आदित्य.
तसं ईशाने त्याच्याकडे तोंड केलं आणि मान खाली घालून उभी राहिली आणि मनातच देवाच्या धावा करत होती. प्लीज प्लीज बाप्पा, आजच्या दिवसात अजून काही वाईट घडवू नकोस. त्यांनी मला ओळखलं तेवढं ठीक आहे, पण प्लीज त्यांना मला कामावरून काढायची बुद्धी देऊ नकोस. त्यांना पाहण्यासाठी तर हा जॉब मी करत होते. अशात त्यांनी मला जॉबवरून काढलं तर मी नाही जगू शकणार. प्लीज बाप्पा प्लीज. मिस देवधर. आदित्यने पुन्हा आवाज दिला आणि त्याच्या आवाजाने ती भानावर आली. ये यस सर. ईशा कसं तरी म्हणाली. बसा. आदित्य. नको, मी ठीक आहे. ईशा. बसा पटकन. आदित्य धारदार आवाजात म्हणाला आणि ईशाने परत मनातच देवाच्या धावा केला आणि ईशा त्याच्या समोरच्या खुर्चीवर अवघडून बसली. हे घ्या. एसीमध्ये सुद्धा तिला घाम फुटला होता. तेच पाहून आदित्य तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाला. तिने एकदा केविलवाने नजरेने त्या ग्लासकडे पाहिलं आणि एकदा आदित्यकडे पाहिलं. त्याने परत डोळ्यांनीच ग्लास घ्यायला सांगितलं. तसं तिने थरथरणाऱ्या हाताने ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. ग्लास पूर्ण रिकामा केल्यावर तिने तो खाली ठेवला. आता मात्र दोघांची अवस्था वेगळी नव्हती. तो अजूनही तिच्याकडे पाहत होता आणि ती अजूनही घाबरून खाली पाहत होती. सो मिस देवधर, तुम्ही इथे कशा? आदित्य शांततेने म्हणाला. ते सर. ईशाच्या तोंडून अजूनही आवाज फुटत नव्हता. रिलॅक्स मिस देवधर, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही. मी हे सगळं तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही विचारत. तसं असतं तर मी सगळ्यांसमोर तुम्हाला विचारलं असतं. आदित्य. तसं ईशाने मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. तिला त्याच्या डोळ्यात तो खरं बोलत आहे याची जाणीव झाली. बोल ईशा, तू इथे कशी? आदित्यने तिला एकेरी नावाने संबोधले. ईशा अजूनही शांतच होती. काय बोलावे हे तिला कळत नव्हतं. तुला त्या दिवशी मी जे काही बोललो ते तू इतकं मनावर घेतलंस की तू ते शहर? आदित्य बोलला आणि ईशाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिला पश्चातापाचे भाव दिसले. नाही सर, तुम्ही बोलात म्हणून ते शहर नाही सोडलं. त्याच दिवशी माझ्या आयुष्यात आणखीन एक गोष्ट घडली आणि मग त्याच रात्री मला आणि माझ्या कुटुंबाला इथे यावं लागलं. ईशा. तू खरं सांगतेस? आदित्य. आयु बाबा शपथ, तुमच्यामुळे मी ते शहर नाही सोडलं. फक्त काही पर्सनल रिझनमुळे मला इथे यावं लागलं. त्यात तुमची काही चूक नाही. प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पण ईशा, मी तुझे सर्टिफिकेट पाहिले. इम्प्रेसिव्ह. तुला कुठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती. मग तू काही दिवसात बंद पडणाऱ्या कंपनीत जॉब का करतेस? आदित्य. हो सर, मला कुठेही जॉब मिळाला असता, पण त्या जॉबसाठी मला वाशिलाची गरज होती आणि माझ्याकडे तो नव्हता. आणि आणखीन एका पद्धतीने मला जॉब मिळाला असता, पण माझ्या तत्वाने त्याची मंजुरी नाही दिली. आणि तसंही कुठेही जॉब मिळवण्याआधी अनुभव विचारला जातो आणि माझ्याकडे नेमका तोच नव्हता. आणि मग अनुभवासाठी मी इथे जॉब करत आहे. ईशा. ओके, पण तू म्हणत असशील तर मी तुझ्यासाठी आणखी एखाद्या चांगल्या कंपनीत शब्द टाकू शकतो. आदित्य. हा काय डोक्यावर पडला आहे का? याला पाहण्यासाठी ही कंपनी जॉईन केली आणि हा माझी हकालपट्टी करण्याची तयारीत आहे. ईशा मनातच चरफडत होती, पण कसं तरी स्वतःला सावरत म्हणाली. नो थँक्स सर, त्याची काही गरज नाही. मला इथे काम करायला आवडतं. ईशा. ओके, तू जाऊ शकतेस. आदित्य. आणि मग ईशाने सुटकेचा श्वास घेतला आणि पटकन उठून निघाली. तेवढ्यात आदित्यने तिला पुन्हा आवाज दिला. ईशा. यस सर. ईशा. आदित्य उठून उभा राहिला आणि तिच्याकडे पाहू लागला. ती देखील घाबरून त्याच्याकडे पाहत होती. देवा पुन्हा त्या विषयावर जाऊ देऊ नको. ईशा मनातच देवाच्या धावा करत होती. ईशा, त्यावेळी जे काही झालं ते अजूनही तुझ्या मनात आहे का? आदित्य शांतपणे आणि जरा चाचरताच म्हणाला. तसं ईशा शांत बसली. आता त्याला काय उत्तर द्यावे हे कळत नव्हतं, पण काहीतरी उत्तर त्याला द्यावं लागणार होतं. म्हणून खूप हिंमत करून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. नाही सर, मला माहीत आहे तुम्हाला अजूनही वाटत असेल की मी पुन्हा तुम्हाला इथे त्रास देईन, पण मला कळलं आहे काही गोष्टी मुळातच नशिबात असाव्या लागतात तरच त्या मिळतात, त्याशिवाय नाही. आणि त्यावेळी जे काही घडलं ते फक्त माझ्या बालिश बुद्धीचा खेळ होता. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, पण आता तसं नाही होणार. मी यापुढे तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. मी प्रॉमिस करते तुम्हाला. ईशा बोलत होती, पण खूप कष्टाने. बोलताना तिचा कंठ भरून येत होता, पण ती खूप कष्टाने स्वतःला सावरत होती आणि आदित्यसमोर बोलत होती. आदित्यही शांतपणे सगळं ऐकत होता. ईशा मात्र बोलून झाल्यावर त्याच्याकडे शांतपणे पाहत होती आणि तो मात्र विचारात हरवलेला. किती वेगळी भासत होती त्याला आजची ईशा. याआधी भेटलेली ईशा खेळकर, मस्तीखोर आणि अल्लड होती,
अगदी नितळ खळखळ वाहणाऱ्या नदीसारखी. याउलट आजची ईशा मात्र गंभीरपणे विचार करणारी, समजदार होती. सर मी जाऊ का? ईशा शांतपणे म्हणाली. तिच्या बोलण्याने तो भानावर आला. आदित्य. मी जाऊ का? ईशा पुन्हा म्हणाली. तसं तो हळूच तिच्या जवळ आला आणि त्याने हळूच त्याचा हात तिच्या केसांजवळ नेला. ईशा मात्र त्याच्या या कृतीने भारावून गेली. नकळतपणे तिने डोळे मिटले. हाताच्या मुठ्या आवळल्या गेल्या. त्याने हळूच तिच्या कपाळावरचे केस बाजूला केले आणि तिच्या कपाळावर झालेल्या जखमेवरून हात फिरवला. तसं त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला आणि तिने आणखीनच अंग चोरून घेतलं. आणि मग हळूच तिला तिच्या जखमेवर त्याच्या उष्ण श्वासाची फुंकर जाणवली. तसं तिने अजूनही डोळे घट्ट मिटले. आणखीनच मुठी आवडल्या. श्वास वरखाली झाला. इथेच लागलं होतं ना तुला? आदित्य. आदित्यचे शब्द तिच्या कानात घुमले आणि ती भानावर आली. आणि तिने पटकन डोळे उघडले तर तो तिच्या अगदी जवळ उभा होता. इतका की दोघांना एकमेकांचे श्वास जाणवत होते. तसं तिने पटकन स्वतःला सावरले आणि त्याच्यापासून दूर झाली. मी आता ठीक आहे. आणि ती बाहेर गेली. ती गेल्यावर मात्र आदित्यने पटकन त्याच्या छातीवर हात ठेवला आणि मोठ्याने श्वास घेतला. मनातच, आधी काय होत आहे तुला? इतक्या वर्षानंतर तिला भेटलास. आधी कधीच तिच्याबद्दल काहीच वाटलं नाही, पण आज तिला लागला आहे या विचारानेच कासावीस झालो मी. पण का? पण आज तिच्या तोंडून हे समजलं की माझ्यामुळे तिने हे शहर सोडलं नाही. खूप बरं वाटलं. पण आधी बेटा सांभाळून राहा. ही पोरगी परत तुला वेडा करून सोडेल. यार खरं नाही काहीच. पण कळत नाही आधीची ईशा आणि आताची ईशा खूप फरक आहे. असं वाटतं की खूप काही वेगळं आहे तिच्यात. तिने काही सांगितलं नाही पण काहीतरी वेगळं आहे. कॉलेजमध्ये देखील अशीच एकदा वेड्यासारखी पळत सुटली होती. तेव्हा देखील कोणालाच काही सांगितलं नव्हतं. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला आणि तो भानावर आला. इकडे ईशा धावतच वॉशरूममध्ये आली आणि आपला वाढलेला श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. नकळतपणे तिचा हात तिच्या कपाळावरच्या जखमेवर गेला आणि तिने गालातल्या गालात हसत आपल्या सुकलेल्या जखमेवर हळुवारपणे हात फिरवला. आणि मनातच, आज काय झालं त्यांना? असं अचानक माझ्या इतके जवळ का आले? आधी तर कधी मला समोर पण उभे करत नव्हते आणि आज अचानक इतके जवळ का? त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही आहे का? ते माझ्यावर प्रेम करू लागले आहेत का? आणि नकळतपणे या विचाराने तिच्या अंगावर गोड शहारा आला. पण पुन्हा क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावरचे हसू मावळलं. नाही, त्यांचे जर माझ्यावर प्रेम असतं तर त्यांनी माझे फिलिंग्स विचारल्या नसत्या. मी त्यांना त्यांच्यापासून दूर राहण्याचं प्रॉमिस केलं तर ते त्याच्यावर काहीतरी बोलले असते. पण असं काही नाही बोलले. म्हणजे त्यांच्या मनात काही नाही. पण मग ते जवळ आले. ती तिच्याच विचारात हरवली होती. अगं ए, काय झालं आहे तुला? आणि एकटीच का तोंडातल्या तोंडात बडबडत आहेस? काही परिणाम वगैरे नाही ना झाला तुझ्या डोक्यावर? नमू. तू केव्हा आलीस? ईशा. 5 मिनिटे झाली आहेत. तुझ्याकडे पाहत आहे. पण मॅडम त्यांच्याच धुंदीत. नमू. काही नाही ग, असंच. ईशा काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेली. असंच? नमू. हो. ईशा. मग आता काम करा, नाहीतर सर आपल्याला कामावरून काढतील. ते पण असंच. नमू. तसं ईशाने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. असं बघू नकोस, मी तुझ्या डोळ्यात मावणार नाही. नमू. तसं ईशाने तिला एक फटका मारला. आ इशू, सुकडे, जीव नाही पण फटका कसा लागतो तुझा? नमू कणवळत म्हणाली. तरी डाव्या हाताने मारला, उजव्या हाताने मारला तर इथेच बसशील. ईशा तोंडवाकडं करत म्हणाली. हो कळतं मला. नमू. चल आता जाऊया. ईशा. हो. नमू. दोघीही त्यांच्या डेस्कवर येऊन बसल्या आणि ईशा मात्र पुन्हा तिच्या विचारात हरवली. नाही, मी काही विचार करत आहे. काही झालं तरी सरांच्या मनात असलं काही नसेल. हा फक्त माझ्या मनाचा खेळ असेल. कित्येक वेळा त्यांनी इतरांना मदत केली आहे, अगदी स्वतःचा विचार न करता. मग मला लागलं होतं हे कळल्यावर त्यांना वाईट वाटणं साहजिकच आहे. याचा अर्थ त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही आहे असं नाही ना. आणि तसंही मी त्यांना प्रॉमिस केलं आहे की मी त्यांना मागच्या गोष्टीवरून त्रास देणार नाही. मग झालं तर. आता यापुढे ते माझ्यासमोर आहेत हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि त्यासाठी तर मी ही नोकरी जॉईन केली होती ना. मग पुढे काहीही हो. आणि त्यानंतर ईशाने परत एकदा स्वतःला कामात झोकून दिले. संध्याकाळ झाली तशी सगळे घरी निघाले. चल ग. नमू.
नाही तुझा मी आज पण काका येणार आहेत का? ईशा पुढे काही बोलणार त्याआधीच नमू म्हणाली. हो, काहीतरी बोलायचं म्हणून ईशा बोलली. बरं ठीक आहे, मी निघते नमू. आणि मग ईशाला बाय करून नमू गेली. सगळे गेले होते. फक्त आता ऑफिसमध्ये ईशा आणि केबिनमध्ये आदित्य होते. पण काही वेळाने ईशाने आपलं काम बंद केलं आणि एकदा आदित्यच्या केबिनकडे पाहिलं आणि मग आपली पर्स घेऊन ती निघाली. खाली गेटवर येऊन तिने एकदा घड्याळाकडे पाहिलं आणि मग मोबाईल काढून कॉल केला. काही वेळ ती बोलली आणि मग एका रिक्षाला हात केला आणि मग रिक्षात बसून ती गेली. आपल्या नेहमीच्या जागेवर उभं राहून आदित्य हे सगळं बघत होता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.